लग्नानंतरचे पहिले काही दिवस खूप छान होते. दोघे एकाच घरात एकाच खोलीत राहत होते, पण मनाने खूप दूर होते. ते एकत्र बसायचे, पण बोलणं फारसं होत नव्हतं. त्या शांततेत मात्र खूप काही सांगितलं जात होतं. स्नेहा आणि आदित्य नावालाचा नवरा बायको होते. घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी लग्न केलं होतं. दोघांनाही थोडा वेळ हवा होता एकमेकांना समजून घेण्यासाठी. सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग एवढंच बोलणं व्हायचं. बाकी दिवस सगळं शांत, जणू काही अनओळखीची लोक एकत्र आहेत. एक दिवस स्नेहाने धाडस केला. ती हळूच म्हणाली, तुला हे लग्न नको होतं का? आदित्य थोडा शांत राहिला, मग हलकासा हसून म्हणाला, नको होतं, पण चुकीही नाही वाटत आता. त्या एका वाक्याने स्नेहाच्या मनात काहीतरी हललं. थोडं बदलायला सुरुवात झाली. एक दिवस स्नेहा आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. घरातले सगळे बाहेर गेले होते. आदित्याने ऑफिस सोडून तिची काळजी घेतली. औषधं दिली, पाणी दिलं आणि रात्रभर तिच्या बाजूला बसून राहिला. स्नेहा म्हणाली, तू इतकं काय करायची गरज नव्हती. तो म्हणाला, गरज नाही, पण काळजी आहे. त्या दिवसापासून सगळं हळूहळू बदलायला सुरुवात झाली. नातं जुडायला लागलं. दोघं आता एकत्र चहा पिऊ लागले होते. हसणं वाढलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलणं सुरू झालं. एक दिवस स्नेहा म्हणाली, आपण आधी का नाही बोललो इतकं? आदित्य हसून म्हणाला, कदाचित वेळ लागतो. काही नात्यांना खरं प्रेम जाणवलं. एक रात्री स्नेहा खूप इमोशनल झाली. ती म्हणाली, आपण खरंच एकमेकांसाठी आहोत का? आदित्य तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तिचा हात हातात घेऊन म्हणाला, सुरुवात जरी नावालाची झाली असेल, पण आत्ता हे नातं मात्र मनाने जुळलं आहे आणि कायमचे आहे. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर ते आनंदाचे होते. या गोष्टीच्या शेवट, कधी कधी नातं जबरदस्तीने सुरू होते, पण वेळ, समजूत आणि काळजी यामुळे ते प्रेमात बदलते. कारण खरं प्रेम अचानक होत नाही, ते हळूहळू तयार होते. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.